हॅलो गाईज, माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आमच्या बाबूला कालपासून बरं वाटत नाही, कारण ह्याच्या आधी पण दवाखान्यातून आणलेलं त्याला, पण त्या औषधांचा काहीच फरक पडला नाही. थोडाफार पडलेला आणि परत 1-2 दिवसांनी परत त्याला त्रास चालू झाला, म्हणजे खोकत होता तो. तर म्हटलं घेऊन जावं, अंगावर काढून चालत नाही. तर मी दाखवलं डॉक्टरांना. डॉक्टरांनी त्याला वाफ द्यायला लावली, तर वाफ दिली त्याला आणि काय अँटीबायोटिक औषध आणि खोकल्याचं औषध दिलं, एवढंच दिलं. आणि मग आम्ही निघालो घरी जायला, कारण ऊन खूप होतं. तर त्याची टोपी काढलेली, कारण खूप गरम झालेलं त्याला, म्हणून टोपी काढून ठेवली त्याची. बाबूला आणलं दवाखान्यातून, रात्रभर खोकत होतं, खूप त्रास होत होता. आधी आणलेलं त्या डॉक्टरकडून, पण एवढा फरक नाही पडला त्याचा. परत आता नेलं, आता औषधं दिलीत, वाफ दिले, बघू आता काय. आणि ते वाफ देताना झोपला तो. नशीब वाफ देताना झोपला, नाही तर खूप रडला असता. तर झोपलाय तो. मी जेवण आवरून घेते. आता डाळ बनवते, अख्खी मसूर शिजायला घालते आणि भात बनवायचा आहे. तरी आले बघा त्रास द्यायला. हां, काय करायला बसलं की झालं इथं चालू. काय कसं करतो. काय करालीस ग? बापरे, एवढा घाम? रडाली काय म्हणालो मी? रडत नाही का, गरम झाले. किचन एवढंच आहे बघा, किती पसार आहे. चिकन आणले, चिकन शिजत ठेवलंय. बघा, चपात्या करते, दुपारचा भात आहे. आता चपात्याला हे केल्यात, लाटल्यात. आता भाजून घेते. बाबूला एका बाजूला त्याचं खाणं थंड व्हायला ठेवते, एका बाजूला चिकन शिजतंय. त्याच्यानंतर मसाला करून चिकन बनवायचं आहे आज. अजून भरपूर. तरी बरं होय, तरी बरं म्हणायची, एवढीच रूम भेटली तरी मोठी. पहिले दिवस आठवतात ना? हे कपाट आल्यापासून जागाच नाही. पण आठवतंय का दिवस पहिले? हा, इथं तरी मोठं होतं पहिलं, आपण राहत होतो तिथं. हे कायच्या काय कमी जागा, बसता पण येत नाही, उठता पण येत नाही, चाललंय. तर चपात्या बनवून झाल्या माझ्या आणि फक्त बनवायचं होतं चिकन. तर संध्याकाळी मिस्टरांनी चिकन घेऊन आले ते, आणि तेच धुवून देतात, कारण मी धुवत नाही चिकन. तर त्याने धुवून दिलं आणि आधी चिकन शिजवून घेतलं एका बाजूला. तर वैभूची मध्ये लुडबुड चालू होती, कारण तिला चिकन लागतं खायला असं. तर तिला आधी द्यावं लागतं, तर तिला मी आधी दिलं खायला. ती मध्ये येत होती. तर चिकन बनवायला घेतलं एका बाजूला, जे मसाला वाटून दिला मिस्टरांनी. तर मी सगळं काय ते तेल वगैरे त्याच्यामध्ये सगळं ॲड केलं आणि मसाला चांगला भाजून घेतला. आणि मग आता त्याच्यामध्ये शिजलेलं मी चिकन टाकणार होते. सो एकदम सोप्या साध्या पद्धतीने मी चिकनची आमटी बनवते. जास्त आमच्या घरी आठवड्याला एकदा तरी चिकन लागतं, कारण आमच्या वैभूला खूप आवडतं. आणि मग तिला आवडतं, तर मिस्टरांना पण पाहिजेच असतं, म्हणून ते चिकन आणलं जातं. कारण मी जास्त नाही, मी खाल्लं तर 1-2 पीस खाते. आणि चपाती वगैरे असली तर मग रस्सा वगैरे, म्हणजे खायला छान वाटतं रस्सा. आमटी बनवायला ठेवले एका बाजूला. सगळं काय ते झालं माझं जेवण वगैरे. त्यानंतर मग किचन खूप घाण झालेला. तर चपाती भाकरी वगैरे काय बनवलं ना, आणि चिकन वगैरे, तर कसं सगळे घाण उठते त्याच्यावर. तेल वगैरे, मसाला वगैरे, पीठ वगैरे सगळं दिसत असेल तुम्हाला. ते सगळं पुसून घेतलं आधी. मग सकाळी मग मी काय करते, साबणाने पूर्ण घासते. रात्री फक्त कपडा मारून घेते, कारण मग ते डाग आहेत ना लवकर निघत नाही. ओले असले तरच पटकन निघून जातात. तर तसं पुसून घेते आणि मग सकाळी पूर्ण घासून. सकाळी वेळ भेटेल तसं घासते मी किचन, कारण आता बाबू झाल्यापासून ना किचन म्हणजे जास्त दररोज घासणं होत नाही ते. तर खूप असा घाण झाला ना, तर पुसणं वगैरे घासून ठेवते मी. आणि बघा, इथे बाबूला बाहेर घेऊन बसलेत मिस्टर, कारण तो खूप रडत होता. त्याचं खाऊ पिऊ झालेलं देऊन, कारण मी लवकरच देते त्याला खायला वगैरे. कारण मग तो संध्याकाळ झाली, 8 वाजून गेले ना का मग त्याला झोपायचं असते, झोप येते, कारण दिवसाचा तो झोपत नाही, नुसता खेळत राहतो. झोपायला त्याला घेतलं तरी पण अजिबात झोपायला मागत नाही तो. तर माझं जेवण वगैरे बनवून झालं आणि मग मिस्टरांना म्हटलं की त्याला या आतमध्ये घेऊन, कारण मग त्याला घेतलं ना का मग तो शांत राहतो. त्याला हवे असते मम्मीकडे आला ना की तो शांत होतो. बघा कसं रडतोय पप्पाकडे आहे तर. आणि आमच्या मॅडमचं काय चाललं आहे काय माहीत, आरशात बघते तिकडे. तर बघा, त्याला घेतलं का मग तो शांत झाला आहे. तर पप्पाकडे असला ना का खूप रडतो. मी दिसले ना अजिबात राहत नाही पप्पाकडे. खूप त्रास द्यायला लागला, म्हणजे काहीच काम करून देत नाही. म्हणजे जरी काम करत असले, त्याला खेळायला सोडलं खाली,
4-5 मिनटं फक्त खेळेल तो आणि परत त्याचं चालू होतं. मी दिसले का परत जिथं असेल ना तिथं तो पळत येतो. किचनमध्ये असले तर किचनमध्ये येणार तो, बाहेर असले काय करत असले का असं असते त्याचं. नंतर आम्हाला लागलेली खूप भूक, पण बाबू का झोपायचं नाव घेत नव्हता. मग शेवटी त्याला मी मांडीवर घेऊन बसले आणि कंटिन्यू म्हणजे सकाळचा नाश्ता असू दे, दुपारचं जेवण असू दे किंवा रात्रीचं जेवण असू दे, त्याला मांडीवर घेऊन जेवायलाच लागते. कारण खाली सोडलं ना तो अजिबात राहत नाही. त्याला मांडीवर घेऊनच जेवावं लागतं मला. आणि खूप मस्ती करतो तो, अजिबात ऐकत नाही. हो, त्याच्या पप्पाकडे कसा बघत होता, जेवण वाढत होते तेव्हा त्याला चमच दिला हातामध्ये, मग तो चमच घेऊन बसला आणि खेळत होता. तरी ते मिस्टर जेवण वाढत होते मला, कारण मला एका हाताने जमत नव्हतं. कारण त्याला हँडल करायला लागतं मला एका हाताने. जर मी इझिली सोडलं ना का मग तो जे हातात दिसेल काय समोर असेल ना ते पकडायचा प्रयत्न करतो. आणि आमटी वगैरे कशी गरम होती ना त्यामुळे त्याला घट्ट पकडून ठेवलेलं मी. तर त्याला खाऊ भरवून झालेला, मी त्याला खाऊ दिलं, त्यानंतर औषध दिलं त्याचं आणि मग त्याला खेळायला सोडलं. पण तो काय राहत नव्हता म्हणून घेऊन बसले मी जेवण करायला. तर इतकी टेस्टी झालेल्या आमटी ना, खूप छान झालेल्या आमटी. तर असं वाटत नाही की मी कधी मी बनवलं ना तर मला असं वाटत नाही की खरंच मी बनवते जेवण. मग कधी मिस्टरांना म्हणते की जरा तुम्ही पण बनवत जा, कारण कसं दुसऱ्याचं जरा हाताचं खाल्लं ना की जरा छान लागतं. आणि आपण कसं कंटिन्यू बनवत राहिलो ना ते कंटाळा येतो. आणि कसं चिकन आम्ही जास्त आणत नाही, म्हणजे 2 आठवडे झाले असतील तेव्हा आणलं आहे आम्ही. कारण मी खात नाही त्यामुळं ना मी नको म्हणते या दोघांना. आणि ही दोघं बापलेक अजिबात ऐकत नाही, त्यांना हवंच असते. मला जास्त चिकन आवडत नाही, मला जास्त मच्छी आवडते खायला. तर मच्छी आमच्या घरी कंटिन्यू येत नाही. आधी जेव्हा मच्छी भेटायची तेव्हा मच्छी आणायचो, पण आता कसं हल्ली बंदच केलं आहे. आता मध्ये पाऊस पडत होता त्यामुळं मच्छीमारी बंद झालेली, पण आता बघायला लागेल की मच्छी भेटते का. तर मच्छी असली की मला 2 घास जास्त जातात, पण चिकन असलं ना की मला खाऊच वाटत नाही जेवण, काय माहीत. मी फक्त ते रस्सा खाते आणि छान वाटतं मला रस्स्यासोबत खायला, पण ते पीस वगैरे खायचं म्हटलं ना तर मला जमतच नाही खायला. बाबा आमच्या किती बदमाश झाला आहे. त्याला चमच देते खेळायला पण तो मुद्दामून खाली टाकतो. हे सारखं करत होता तो, कंटिन्यू सारखं देत होते आणि तो सारखं करत होता, कारण त्याला खाली उतरायचं होतं. त्याला असं घेऊन राहिलं ना त्याला आवडत नाही, पण काय करणार ना, मला पण जेवायचं होतं. तिकडं सोडलं ना की तो राहत नाही, परत येतो जेवणामध्ये हात वगैरे घालायला, म्हणून त्याला तसं घेऊन बसले, पण तो काय ऐकायला मागत नव्हता. असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा.